13व्याचं जेवण सोबतच रायता म्हणजेच मठ्ठा खाल्ल्यानं 250 जणांना रेबीज. काय आहे या व्हायरल घटनेची सत्यता? तर उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातून ही बातमी समोर आलेली आहे. घडलं असं होतं की काही दिवसांपूर्वी माजी प्रधान म्हणजेच तेथील गावच्या माजी सरपंचाचा मृत्यू झाला होता. तर 13व्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेथे जेवणाची सोय होती. मठ्ठा तयार करण्यात आला होता. जवळपास 250 ते 300 गावकऱ्यांनी जेवणासोबत मठ्ठाही घेतला. दुसऱ्या दिवशी त्याच गावात एका म्हशीचा मृत्यू झाला. त्या म्हशीला 15 ते 20 दिवसांपूर्वी पिसाडलेला कुत्रा चावला होता आणि माजी सरपंचाच्या 13व्याच्या कार्यक्रमात त्याच म्हशीचा दूध मठ्ठा तयार करण्यासाठी वापरण्यात आला. 13व्याच्या दुसऱ्या दिवशी ती म्हैस दगावली आणि या गावात एक अफवा पसरली. गोंधळ उडाला आणि त्या 250 ते 300 जणांनी एकाच वेळी गावातल्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. एवढ्या लोकांना एकत्र धावत येताना पाहून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना सुद्धा घाम सुटला होता आणि त्या सर्व गावकऱ्यांनी एकच मागणी लावून धरली, आम्हाला अँटी रेबीज इंजेक्शन द्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकरण जाणून घेतलं. गावकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सर्वसाधारणपणे दूध उकळल्यानंतर रेबीजचा धोका नसतो, तरीही आपण प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट करू, पण गावकरी ऐकायला तयार नाहीत. सर्वजण अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी तुटून पडली. शेवटी जिल्हाधिकारी व स्वास्थ्य विभागाच्या आदेशानुसार त्या सर्व 250 ते 300 जणांना अँटी रेबीज लस देण्यात आली. तेव्हा कुठे जाऊन त्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पिंपरवली गावात शांततेचं वातावरण पसरलं. अन्यथा व्हायरल व्हिडिओमध्ये लक्षात येतं की त्या गावातील लोक अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी अक्षरशः वेडी झाली होती. त्या विचित्र घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा. आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.